हरियाणा राज्याचा एक जिल्हा आहे नूह आणि या नूह जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे पुनाहना आणि या पुनाहना पोलीस स्टेशन अंतर्गत शहर पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे बासदल्ला या गावामध्ये एक कुटुंब राहत होतं. या कुटुंबाचा प्रमुख होता रामकिशन वयाने 45 वर्षाचा, त्याची पत्नी 40 वर्षाची. या दोघा पती पत्नीचं याची पत्नी सोहना या दोघांचं लग्न मागील 16 वर्षाखाली झालेलं होतं आणि या दोघांनाही आता 2 मुली होत्या, एक 15 वर्षाची तर एक 13 वर्षाची. अशा प्रकारच्या 2 मुली आणि हे पती पत्नी एक सोबत राहत होतं, हस्त खेळतं कुटुंब होतं. आणि रामकिशन रात्रंदिवस मेहनत करून कवाड कष्ट करून आपल्या आणि आपल्या मुलींचं पत्नीचं उदरपोषण करत होता. असेच काही दिवस मौज मजेमध्ये जात होते. तर एके दिवशी म्हणजे 2025च्या मे महिन्यामध्ये या रामकिशनचा एक मुलगा जो 17 वर्षाचा होता, ज्याचं नाव कन्हैया, तो एकाएकी घरी परत आलेला होता. आता नेहमीसाठी रामकिशन सोबत राहण्यासाठी. आता हा मुलगा त्याचा हा कुठून आलेला होता तर हा मुलगा त्याच्या पहिल्या पत्नीचा होता. मागील 17 वर्षापूर्वी जेव्हा याचं पहिल्या पत्नीसोबत लग्न झालेलं होतं 17 वर्षापूर्वी त्याच्या पत्नीनं कन्हैयाला जन्म दिला आणि जन्म देताच त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. आता जेव्हा याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला कन्हैयाच्या डोक्यावरचं आईचं जे सूत्र होतं हे हिरावलं गेलेलं होतं. कन्हैया आईच्या मायेकडून विलमुख झाला आणि कन्हैयाचे जे आजी आजोबा होते रामकिशनचे सासू सासरे ह्या दोघांनी कन्हैयाला सोबत घेतलं आणि तू तुझ्या मुलाची काही चिंता करू नको, जे परमेश्वराला मान्य होतं तेच आमच्या मुलीसोबत घडलं, आमच्या मुलीचं आयुष्य एवढंच असेल. या संपूर्ण घटनेमध्ये ना तुझा दोष आहे ना आमचा दोष आहे, तिचं आयुष्य तेवढं असेल. म्हणूनच माझी मुलगी आम्हा सर्वांना सोडून निघून गेली. तर तुम्हीही तिचं दुःख बाळगत पूर्ण आयुष्य जगू नका, कारण तुम्हाला तुमचंही अजून वय काही निघून गेलेलं नाही. तुम्ही सुद्धा अजून एखादी चांगली मुलगी बघून लग्न करा आणि तुमचं पुढील आयुष्य तुम्ही सुखात जगा. या मुलाची तुम्ही चिंता अजिबात करू नका. या मुलाचं जे काही पालन पोषण आहे, जे संगोपन आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने करू. तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि स्वतःला तुम्ही या दुःखातून सावरा. अशा पद्धतीने रामकिशनच्या सासू सासऱ्यांनी रामकिशनला समजूत घातली आणि त्यानंतर मग असेच काही दिवस निघून गेल्याच्या नंतर रामकिशन अशाच काही आप्तेष्टांच्या काही नातेवाईकांच्या मदतीने एका मुलीला जाऊन पाहतो आणि ती मुलगी होती सोहना. त्या वयामध्ये ती मुलगी होती आणि ती मुलगी त्याला पसंत पडली आणि सोहनानेही रामकिशनला पसंत केलं. काही नातेवाईकांच्या मदतीने काही इतर नातेवाईकांनी हे दोघांचंही लग्न पार पाडलं. आता यांचं लग्न झाल्याच्या नंतर यांच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाली. त्यामध्येच मग यांना 2 मुली झाल्या. आता मुली झाल्याच्या नंतर हा रामकिशन जो होता हा कबाड कष्ट करायचा, आपल्या पत्नीचं मुलींचं तो लालन पोषण करायचा. यामध्येच असे काही दिवस 16 वर्षे 17 वर्षे निघून गेलेले होते. तोपर्यंत कन्हैया आपल्या आजोळी राहत होता. लहानाचा मोठा तो आपल्या आजोळी आपल्या मामाच्या घरी झालेला होता आणि आता 17 वर्षाच्या नंतर त्याला वाटत होतं की आता आपण आपल्या वडिलांकडे जावं आणि आपल्या वडिलांसोबतच राहावं. असं त्याची इच्छा झाल्यामुळं तो मे महिन्यामध्ये 2025च्या मे महिन्यामध्ये आपल्या वडिलांकडे येऊन राहायला लागलेला होता. जेव्हा आता मुलगा घरी आला हे पाहून वडिलांना सुद्धा खूप आनंद झाला. वडिलांनाही वाटलं की आता माझा तारुण्यात आलेला मुलगा परत माझ्या घरी आलेला आहे, तो माझ्या आता आयुष्याचा आधार बनेल, माझ्या प्रपंचाचा एक आधार बनेल. माझी संपूर्ण जी जबाबदारी आहे ही जबाबदारी आता माझा मुलगा सांभाळेल असं आता वडिलांना वाटत होतं. आणि त्यानं पत्नीलाही सांगितलं की महिला पत्नीचा मुलगा आहे कन्हैया आणि याला लहानपणापासूनच आईचं प्रेम मिळालेलं नाही आणि आता जी आई आहेस ही तूच याची आई आहेस आणि याला आईची माया कधीही तू कमी पडू देऊ नकोस. जरी तुनं याला जन्म दिलेला नाही पण याला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम दे, याची तू अशा आपल्या मुलाप्रमाणे काळजी घे असं त्यानं आपल्या पत्नीलाही सांगितलं. पत्नीनेही होकार दिला आणि आता कन्हैया आपल्या आई वडिलांसोबत 2 बहिणींसोबत राहत होता. आता मे महिन्यापासून जून महिना गेला, जुलै महिना गेला आणि जुलै महिन्याच्या शेवटी कन्हैया एके दिवशी करून बेपत्ता झाला. आता कन्हैयाच फक्त एकटा बेपत्ता झाला नाही. जेव्हा रामकिशन घरी आला पहाटे तर कन्हैया तर बेपत्ता झालेलाच होता, पण घरामध्ये पत्नी सुद्धा कुठे दिसत नव्हती. 2 मुली फक्त घरी होत्या आणि मुलींनाही त्या आईबद्दल काहीही माहिती नव्हती. आता मुलींना विचारून पाहिलं, शेजार पाजारच्यांना विचारून पाहिलं आणि इतर काही नातेवाईकांनाही फोन करून रामकिशनने या दोघांची ही चौकशी केली. ना कन्हैया आपल्या आजोळी गेलेला होता, ना सोहना आपल्या माहेरी गेलेली होती, ना कोणा नातेवाईकांकडे गेलेली होती. या दोघांबद्दल रामकिशनला काहीही भांगपत्ता लागत नव्हता. रामकिशनच्या मनामध्ये काहीतरी संशयाची पाल चुकली आणि तो थेट पोलीस स्टेशनला जातो. पोलीस स्टेशनला जाऊन
जी काही ही मागील 3 महिन्याची कहाणी होती तो पोलिसांना सांगायला लागतो. त्याने ही संपूर्ण कहाणी जेव्हा पोलिसांना सांगितली, पोलिसही हैराण झाले. पोलिसांना याच्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. कहाणी अशी होती, जसा कन्हैया यांच्या घरी आलेला होता तसं याला पत्नीला सांगितलेलं होतं की माझ्या मुलाला तू आईचं प्रेम दे. पण जी आई होती या आईच्या मनामध्ये मात्र एक वेगळीच वाईट वासना दडलेली होती. हा कोवळा मुलगा पाहून, हा लहान मुलगा पाहून, तरवण्यात आलेला मुलगा पाहून तिच्याच मनामध्ये एक वेगळीच वासना निर्माण झाली. तिच्या मनामध्ये कपट निर्माण झालं आणि ही त्या मुलाकडे मुलगा नसून तो प्रियकराचा किंवा एक भोग वस्तू किंवा एक तरुण मुलगा आपल्याला भोगायला मिळेल या दृष्टीने त्या आपल्या मुलाकडे ती वाईट दृष्टीने पाहत होती आणि याच मुलाला ती आपल्या वासनेच्या जाळ्यात ओढत होती. कन्हैया देखील तारुण्यात आल्यामुळं तो सुद्धा आपल्या त्या सावत्र आईचा हा डाव ओळखू शकला नाही आणि तो सुद्धा मग त्या आईच्या जाळ्यात असा अडकत गेला की दोघेही एवढे जवळ आले की दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले. जसे हे एवढे जवळ आलेले होते, दोघांमध्ये असे तासनतास घरामध्ये बंद खोलीमध्ये गप्पा रंगत होत्या आणि ह्यामध्ये रामकिशनला काहीतरी या दोघांवर संशय येत होता की ज्या प्रकारे आपण पत्नीला सांगितलेलं आहे की माझ्या मुलाला तू आईचं प्रेम दे, पण आता आई खूप जास्तच अशी प्रेम त्याच्यावर ओसंडून प्रेम देत आहे हे आता रामकिशनच्या लक्षात आलेलं होतं. त्यासाठी रामकिशन मात्र आता या दोघांवर पाळत ठेवून होता, त्यांच्यावर नजर ठेवून होता आणि एके दिवशी असाच तो बाहेर जाण्याच्या निमित्ताने बाहेर निघून गेला. पत्नीला सांगितलं की मी संध्याकाळपर्यंत परत येईन आणि तो मध्येच दुपारच्या वेळी घरी परत आला. त्यावेळेस तो घरी दबक्या पावलाने घरी आला आणि घरामध्ये हळूच प्रवेश करतो आणि जेव्हा तो आपल्या बेडरूम कडे जातो, बेडरूमचा दरवाजा आतून सुद्धा उघडाच होता आणि जेव्हा तो बेडरूम मध्ये जाऊन पाहतो तर बेडवर त्याचीच पत्नी तिच्याच याच्या मुलासोबत आणि तिच्या सावत्र मुलासोबत नको त्या अवस्थेमध्ये रामकिशननं पाहिली. आता ज्या वेळेस पत्नीला अशा अवस्थेत पाहिलं आणि तोही काही दुसरा नाही, आपला स्वतःचा मुलगा आपल्या पत्नीसोबत असे अनैतिक संबंधामध्ये आहे, अशा नको त्या अवस्थेमध्ये आहे, त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. याने आपल्या मुलालाही मारहाण केली आणि पत्नीलाही मारहाण केली. दोघांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर घरामध्ये अशाच प्रकारचे वादविवाद निर्माण झाले आणि हे आता वादविवाद असेच काही मग आता वाढत चाललेले होते. आता पत्नीला हे कळालेलं होतं की आता नवऱ्याला एक वेळा हे कळालेलं आहे, तर आता हे माझ्यामध्ये आणि माझ्या सावत्र मुलामध्ये हा आता बाधा बनेल, आमच्या दोघांमध्ये अडसर बनेल आणि हा आता आम्हा दोघांनाही भेटू देणार नाही. तो आता कन्हैयाला त्याच्या आजोळी पाठवून देईल. यासाठी आता जो माझा नवरा आहे हा आता माझ्या या प्रेम संबंधामध्ये अडसर ठरत आहे. त्यासाठी आपण आपल्या या मुलाला घेऊन कुठंतरी फरार झालेलं बरं. आणि एके दिवशी ही महिला मग त्याच जो अल्पवयीन होता 17 वर्षाचा होता त्या मुलाला सोबत घेते आणि सोहना कन्हैयाला घेऊन एके दिवशी फरार झाली. आता ही फरार झाल्याच्या नंतर रामकिशनलाही माहित होतं की या दोघांमध्ये एवढे दिवस काय सुरू होतं, पण हा घरातली गोष्ट घरात असल्यामुळं आणि त्या सावत्र आई आणि मुलांमध्ये भांडण लागत होती, दररोजचे वादविवाद वाढत होते. सावत्र आई आणि सावत्र मुलगा एक व्हायचे आणि रामकिशन सोबत ते अशा प्रकारचे वादविवाद करत असायचे. आणि ह्यामध्येच मग आता या दोघांनी ठरवलं की आपण दोघंच पळून जायचं. घरी या महिलेनं 2 मुली जे तारुण्यात आलेल्या आहेत, काही वर्षांनी या दोघेही मुलींचं लग्न करावं लागेल आणि अशा लग्नाच्या अवस्थेत आलेल्या मुलींना या महिलेनं घरी सोडलं फक्त आपली वासना पूर्ण करण्यासाठी. एका तरुण मुलाचं अशा प्रकारे वाटोळं केलं, आयुष्याची अशा प्रकारे रांगोळी केली. 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ही महिला घेऊन पळून गेली. जेव्हा पोलिसांनी या दोघांचाही शोध घेतला, कारण एक अल्पवयीन मुलगा या 40 वर्षीय महिलेनं अशा प्रकारे फूस लावून पळून नेलेला होता, त्यासाठी पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली आणि या दोघांनाही जेव्हा शोधून पोलीस स्टेशनला आणण्यात आलं त्यावेळेस ठामपणे महिलेने सांगितले की मला माझ्या या मुलासोबत, माझ्या प्रियकरासोबत राहायचं आहे. तो माझा मुलगा नाही, तो माझा प्रियकर आहे आणि मला माझ्या या प्रियकरासोबत लग्न करायचं आहे. या पद्धतीने ती पोलिसांमध्ये सांगत होती. पण पोलिसांनी ही जी बाब होती, कारण तो अल्पवयीन मुलगा होता, महिलेवर यौन शोषण केल्याची कलम लागू झाली पोक्सो ऍक्ट नुसार आणि या मुलाला फूस लावून पळून नेण्याची, अपहरण करण्याची सुद्धा या रामकिशनच्या तक्रारीवरून या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेला अटक करण्यात आली. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे, जागरूक करणे हाच आहे की समाजामध्ये कशा कशा प्रकारचे लोक सुद्धा राहत असतात आणि असे लोक आपल्या आसपास सुद्धा असू शकतात. आता ही सावत्र आई होती, हिने आईची माया या मुलाला द्यायला हवी होती, पण हीच आई वासनेने पेटलेली होती आणि एका
सावत्र मुलाला अशा प्रकारे आपल्या वासनेच्या जाळ्यात अडकवलं. तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.